हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग आपला आहे, परत कुकिंग व्लॉग आहे. आणि आज मी करणार आहे मोमोज. व्हेज मोमोज करणार आहे मी आज. आणि त्यात काय काय लागणार, काय काय घालायचं, कसं करायचं, खूप सिम्पल आहे, काही अवघड नाही. कसे शेप्स तयार करायचे हे सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला. ओके, लेट्स बिगिन. बघत राहा, कसं वाटतं ते सांगा. लास्ट व्हिडिओ पण कसा वाटला पास्ताचा ते पण सांगा तुम्ही कॉमेंटमध्ये. आणि अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत त्यासुद्धा सांगा. गाईज, आता मी इथे गव्हाचं पीठ आणि मैदा थोडा घेतलाय, दोन्ही मिक्स पीठ घेतलंय. फुल मैदा तुम्ही घेऊ शकता किंवा फुल गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता हेल्दी करण्यासाठी. पण हेल्दी काय होत नाही, कारण ह्याच्यात आपण भरपूर सॉसेस यूज करतो, त्यामुळे सो इट्स युअर चॉईस, तुम्ही कोणतं घेणार आहात तर घ्या. मैदा थोडा का घातला, कारण मैद्याने थोडंसं टेस्ट येते ती प्रॉपर मोमोजवाली. आणि गहू थोडा आपल्याला, मी गहू घेतलंय, गव्हाचं पीठ ह्याच्यात घेतलंय कारण मैदा थोडासा आपल्याला खूप हेवी होतो, त्यामुळे मी ह्याच्यात गव्हाचं पीठ सुद्धा घेतलं. आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ, दही आणि थोडंसं ऑइल मिक्स करून ह्याचा डो पूर्ण तयार करून घेते. तर ह्याच्यात मी 2 चम्मच दही घालणार आहे. आणि आता थोडंसं घालायचं आहे, थोडंसं मीठ. मी हातानेच घालते कारण हाताचा अंदाज आहे मला चम्मचपेक्षा जास्त. आणि थोडंसं ऑइल सुद्धा घालायचं याच्यात आपलं. पहिले आपण हे सगळं घातलेलं हे मिक्स करून घेऊया आपण. मी लेफ्ट हँडेड आहे गाईस, असं मला जज करू नका. हे पूर्णपणे मिक्स केलं ना तर त्याला अजून थोडंसं छान टेक्स्चर येतं. तर हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपलं हे पीठ असं दिसतं, असं एकत्र यायला हवं. ओके, आणि आता मी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे पूर्णपणे पाणी सगळं. तर ह्याच्यात थोडं थोडं असं पाणी टाकून ह्याचा पूर्ण डो तयार करून घेऊया. तर गाईज, आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि हे एवढं सॉफ्ट झाले. ह्याला आता आपण रेस्ट करायला ठेवा तर ते अजून सॉफ्ट होईल. आणि ह्याला मी थोडंसं पीठ तयार झाल्यानंतर ह्याच्यात तेल घालून थोडंसं अजून मी ह्याचा चांगलं सॉफ्ट तयार केलं. ह्याला हे बघू शकता की किती सॉफ्ट आहे, एवढं पीठ सॉफ्ट आहे. ओके, तर गाईज, मी ते आपले सगळे व्हेजिटेबल्स कापून घेतलेले आहेत. हा आहे कोबी आणि थोडेसे कॉर्न्स, थोडंसं मशरूम, थोडंसं शिमला मिर्च, आणि इथे कांदा आहे, आणि ते लसूण, मिरची आणि पनीर सुद्धा घेतले. आणि मी हाताने असं क्रम्बल केलंय, मी हातानेच पनीर क्रम्बल केलंय असं छोटे छोटे. सो त्याची टेस्ट पण येते त्याच्यामध्ये. तर हे आपले एवढे व्हेजिटेबल्स आता हे आपण कढई करूया. तर गाईस, मी ते कढई घेतलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये मी करणार आहे ऍड ऑइल आणि आपलं थोडंसं बटर पण ऍड करणार आहे मी. कारण फक्त बटर जर ऍड केलं तर बटर जळून जातं. ओके, आणि ह्याच्यामध्ये आता मी ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे मी लसूण. आणि ह्याला थोडंसं गोल्डन हाऊसवर ह्याला फ्राय करायचं. त्याला गोल्डन कलर आलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये आपली मिरची ऍड करणार आहे. मिरची थोडीशी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊन आणि मग डायरेक्ट आपले व्हेजिटेबल्स ऍड करूया आपण. ऑनियन, पनीर सगळ्यात मी शेवटला ऍड करणार आहे. कॅप्सिकम,
जास्त पण त्याला नाही पकवायचं, नाहीतर त्याचा जो क्रंचीनेस आहे तो निघून जातो आणि खूप सॉफ्ट बनताना मग ते नाही चांगलं लागत. आणि आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपलं कट करून ठेवलेलं कोबी. कोबीला थोडंसं आपण 2 मिनिटं मिक्स करून घेऊया आणि पटकन घेऊया. आणि त्यानंतर मग आपण आपलं मशरूम आणि स्वीट कॉर्न्स ॲड करून घेऊया. तर गाईज मी आता ह्याच्यामध्ये आपलं सगळे मशरूम्स ॲड करणार आहे आणि सोबतच आपले स्वीट कॉर्न्स. जरा आपण पूर्ण मिक्स करून घ्या. गाईज आता मी ह्याच्यामध्ये आपलं पूर्ण पनीर घालणार आहे. त्याला पण आपण आता मिक्स करून घेऊ आणि ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपले सगळे सॉसेस ॲड करूया. तर आता मी ॲड करणार आहे आपलं काली मिरी पावडर. त्याच्यानंतर मी ॲड करणार आहे आपलं सोया सॉस, शेजवान चटणी, रेड चिली सॉस. मी केचप सुद्धा ॲड करणार आहे थोडंसं बॅलन्स आउट करायला. त्याला सगळं पूर्णपणे मिक्स करून घेऊया. आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स सुद्धा ॲड करणार आहे. मी ॲड करणार आहे मीठ. आणि ह्याच्यात थोडीशी मी साखर सुद्धा घालणार आहे. साखरमुळे थोडंसं टेस्ट बॅलन्स आउट, किंवा जास्त मीठ किंवा जास्त तिखट जर झालं असेल तर ते बॅलन्स आउट एकदम थोडीशी ॲड केलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही चीज सुद्धा ॲड करू शकता. मी नंतर स्टीम करताना चीज ॲड करणार आहे, आता नाही करणार. तर गाईज आपलं मोमोजचं आपण मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गाईज आपलं पीठ इथे पूर्णपणे सेट झालंय. किती सॉफ्ट झालंय बघा, खूप सॉफ्ट झालंय. एवढं सॉफ्ट झालं की समजा की तुमचं पीठ एकदम परफेक्ट झालंय. आणि जेव्हा तुम्ही त्याला लाटता त्याची पूर्ण मोठी चपाती तयार करायची आणि मग त्याचे आपण ह्याला छोटे छोटे गोल शेप्स द्यायचेत आणि त्याच्यात आपलं मिश्रण भरून स्टीम करायचं आहे. तर आता मी इथे ही छोटी वाटी घेतली आहे आणि मी गोल शेप्स तयार करणार आहे ह्याचे. लाईक एका चपातीमध्ये तुमचे 4 शेप्स तरी तयार होतील. अशा प्रकारे तुम्ही शेप्स तयार करा मोमोसाठी. आणि ही साईज परफेक्ट आहे. ह्याच्यापेक्षा मोठं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मोठं घेऊ शकता. मला ही साईज परफेक्ट वाटली सो मी ही साईज घेतली. आणि ह्याची लेअर एकदम थिन असली पाहिजे,
जेणेकरून आपल्याला असं पीठच नाही लागणार मोमोज खाताना. आता मी ही एक चाळण घेतलेली आहे. ह्याला मी पूर्णपणे तेल लावून ह्याच्यामध्ये मी मोमोज आपले स्टीम करणार आहे. ह्याला मी आता तेल लावून घेतलं आहे. पूर्णपणे चांगलं तेल लावून घ्या, जेणेकरून तुमचे मोमोज चिटकणार नाहीत. ज्यावेळी ते स्टीम होऊन पूर्णपणे पकतात, पूर्ण स्टीम होतात, त्यावेळी ते चिटकत नाहीत. तेल लावणं गरजेचं आहे. जर तुम्ही तेल लावलं नाही तर तुमचे मोमोज त्याला पूर्णपणे चिटकून जातात. इथे मी पतीला घेतलं आहे. ह्याच्यात थोडंसं पाणी घेतलं आहे मी. आता आपण जे छोटे छोटे सर्कल्स काढून घेतले होते त्याच्यामध्ये मी आपलं मिक्सचर भरणार आहे. जास्त भरू नका, जेणेकरून ते थोडं बाहेर येईल किंवा तुमचा मोमो फुटेल. तर थोडंसंच भरा. आणि शेप्स देताना पण पहिले सिम्पल शेप ट्राय करा, अवघड शेप्समध्ये जाऊ नका. इथे मी पहिला सिम्पल शेप दिलेला आहे, कसा ते तुम्हाला दाखवते. तर गाईज, आपण जसं करंजी बनवतो, जसं त्याला शेप देतो वन फोल्ड करून, तर आपल्याला इथे सुद्धा तसंच करायचं आहे. वन फोल्ड करायचं आहे आपल्या मोमोला आणि त्यानंतर त्याला पूर्णपणे चिटकून घ्या. ह्यानं चिटकतं, पाणी वगैरे लावायची किंवा कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लॉवरचं पाणी लावायची गरज नाही, असंच चिटकून जातं ते. आणि आता त्यानंतर तुम्ही बघू शकता की दोन्हीकडनं पूर्णपणे चिटकलेलं आहे. तर हाफ फोल्ड झाल्यानंतर आपल्याला ते उचलायचं आहे आणि त्यानंतर उलट्या साईडून त्याचे जे दोन्ही एंड्स आहेत त्याला जॉईन करायचं आहे. एवढंच आहे शेप द्यायला, काही अवघड नाही आहे. 2-3 ट्राय जर केला तर तुम्ही होऊन जाईल तुमचं. तर आपलं दुसऱ्या शेप करण्यासाठी सुद्धा स्टफिंग जास्त भरू नका, नाहीतर ते बाहेर येईल पूर्णपणे. मी आता ह्याच्यामध्ये चीज नाही घातलेलं, नंतर घालणार आहे. तर आता शेप कसा द्यायचा आहे, एक साईड घ्यायची आहे आणि आतमध्ये अंगठ्याने ढकलून त्याला पिंच मारायचं आहे आणि ती आतमध्ये ढकलायची आणि त्याच्यावरती दुसरी साईड घेऊन ती आतमध्ये ढकलून त्याला पिंच मारायचं आहे. तसंच आपल्याला सगळ्या साईड्स करून घ्यायच्या आहेत आणि ते पुढं एक असं शेपूट टाईप काहीतरी येतं आणि तो एक शेप बनतो आपल्या मोमोजचा. तुम्हाला आवडेल तो तुम्ही शेप तयार करू शकता आणि जसं शेप जमतील तसं करा. आपल्याला शेप्सची मॅटर नाही, टेस्टची मॅटर आहे. आणि नेक्स्ट मोमोमध्ये मी आता इथे चीज घातले, तर चीज मी थोडंसं असं ग्रेट करूनच घातलंय. तुमच्याकडे स्लायसेस असतील तर स्लायसेसचे छोटे छोटे पार्ट्स तुम्ही घालू शकता चीजमध्ये. आणि हा आपला चीजवाला मोमो आहे, तो असा दिसतो आणि असा शेप येतो. तर आता आपलं इथे पाणी थोडंसं उकळलं आहे, त्याच्यावरती मी आता आपली चाळण ठेवणार आहे आणि त्यानंतर मी त्याच्यात आपले सगळे मोमोज प्लेस करणार आहे. थोडं डिस्टन्सवरतीच ठेवा, नाहीतर ते एकामेकांना चिटकून जातील. ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत. तर आपले इथे मोमोज रेडी झाल्यात आणि तुम्ही बघू शकता की तेल लावल्यामुळे आपला एकही मोमो चिटकलेला नाही आहे आणि परफेक्टली कुक झाला आहे. तर त्याचं लुक असं यायला पाहिजे, असं ट्रान्सपरंट दिसायला हवं, तर तुम्हाला समजून जाईल की आपलं मोमो तयार आहे. आणि लो फ्लेमवरतीच तुम्ही ह्याला स्टीम करा, हाय फ्लेमवरती स्टीम करू नका. तर आता मी ह्याला प्लेटमध्ये काढून घेते. तर गाईज, आपले इथे मोमोज तयार झालेले आहेत आणि आता हे टेस्टिंगला मी पप्पांना देणार आहे. तर पप्पांची रिॲक्शन काय ती घेऊया आपण. सांगा मला कसे झालेत. वंडरफुल, छान झालं, खूप छान. चटणी सोबत ट्राय करतो थांब. डिलिशियस. चला, आपला मोमोजचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. खूप छान झालं. तर गाईज, आपल्या मोमोजची स्टफिंग बघा किती मस्त टेम्पटिंग दिसत आहे. तर ह्या व्हिडिओचा सुद्धा एंड करायला मी विसरलेले आहे. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासाठी बनवेन नक्की. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.